आज आपण श्रीकृष्णगिरी मांडवा येथे आलेलो आहोत। काल दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी ग्रामसेवक काही व्हिडिओ उपोषणकर्त्यांना भेट देण्याकरता आले होते, परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांचं समाधान झालं नाही किंवा मार्ग निघाला नाही। परंतु VN सरकुंडे येथील ग्रामसेवक जे आहे मांडवा येथील हे, तर त्यांनी इथे काही अर्वाच्य भाषेमध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केला किंवा उपोषणकर्त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला असता। त्यावेळेस काही सामंजस्यपणे अधिकाऱ्यांनी वगैरे मध्यस्थी घालून उपोषणकर्त्यांची समजूत काढली व ते प्रकरण तिथंच मिटलं। परंतु संध्याकाळला परत काही जनप्रतिनिधी म्हणजे पत्रकार वगैरे लोक उपोषणकर्त्यांना भेट देण्याकरता आले असता त्यावेळेस VN सरकुंडे हे सुद्धा आले होते, आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या सर्व प्रकरणामध्ये त्यांनी उपोषणकर्त्यांना असा काही शब्द अर्वाच्य भाषेत वापरला का तुम्हाला इथे बसण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे किंवा तुम्ही इथले रहिवासी नाही आहे, असं आपल्याला समजून आलेलं आहे जे आपण जे काही कोणती माहिती घेतलेली आहे त्या सर्व संदर्भामध्ये। आणि परत एका महिलेला त्यांनी असं म्हटलेलं आहे इथल्या का महिलांनी त्यांना प्रश्न केला का तुम्ही एवढे दिवस होते कुठं, आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे परंतु तुम्ही एवढे दिवस होते कुठे, तुम्ही कुठल्याही प्रकारचं केलं नाही। परंतु इथं बोगस दर्जाची एकदम हे पाण्याची टाकी बसवलेली आहे, गेले 3 वर्षापासून ही टाकी आहे, परंतु हे अजूनही टेंडरमध्येच काम आहे असे ते गावकऱ्यांना व उपोषणकर्त्यांना सांगून राहिले होते। तर त्या महिलेला त्यांनी एक खालच्या भाषेत शब्द वापरला का इथे विहीर आहे, तुम्ही पाणी आणत असाल तर एक दिवस पाणी आणल्यानं तुम्ही काही मथाऱ्या होणार नाही किंवा तुम्ही काही बारीक होणार नाही। एका महिलेला जर असा एखादा ग्रामसेवक बोलत असेल तर हे खरंच त्या महिलेचा अपमान आहे। परंतु या सर्व प्रकरणामध्ये जे प्रकरण घडलेलं आहे का त्यानंतर समजा येथील जे उपोषणकर्ते आपल्याला बसून दिसते, माननीय संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना 528 जे महाराष्ट्र अध्यक्ष आहे श्री दिगंबर भाऊ TR अवथळे पाटील पण इथं बसून आहे आणि त्यांनी ग्रामसेवकाची कान उघडणी हे चांगल्या प्रकारचं केलेलं आहे असंही आपल्याला माहिती पडते। परंतु त्यानंतर गावकऱ्यांचा जो रोष होता ग्रामसेवकाचा ते पण त्याला चांगल्या प्रकारचा एक चोप दिलेला पण इथं दिसते। आणि कुठल्याही उपोषणकर्त्याचा या स्वातंत्र्यामध्ये किंवा शांततेचं उपोषण चालू आहे त्याचा अपमान कुठल्याही अधिकारी कर्मचारी यांना करू नये व VN सरकुंडे ग्रामसेवक मांडवा येथील यांच्या विरोधात पंचायत समिती, जिल्हाधिकारी, तहसील या सर्व कार्यालयामध्ये तक्रारी असंख्य तक्रारी असूनही घाटंजी तालुका प्रशासन हे त्याला वाचवण्याचं काम आजपर्यंत करत आलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला इथं दिसून आलेलं आहे। आपण त्यांच्याशीच काही बातचीत करूया, परंतु सर्वात पहिले आपण एक जो आलेला आहो या रस्त्याने त्या रस्त्याची दुर्दशा पण आपल्याला दिसत असेल। खरोखर जेन्युइन हा सर्व प्रश्न आहे। या सर्व प्रकरणामध्ये गेल्या 2 वर्षापासून संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना या गावाला दत्तक घेतल्याच्यानंतर पाठपुरावा करत आहे आणि पाठपुरावा करत असून त्यांनी स्वतः त्यांचे इंजिनियर्स वगैरे सर्व लावून या गावाची मोजणी करून घेतली आणि 90 नंबरचा रस्ता सुद्धा त्यांनी शासनाला दाखवलेला आहे। सर्व फाईली वगैरे डॉक्युमेंट्स आपल्याला दिसत आहे, हे सुद्धा त्यांच्याकडे ऑलरेडी आहे। परंतु शासनाने आतापर्यंत या गावाच्या विकासाकरता का या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याकरता कोणत्या प्रकारचं असं काम केलं किंवा कोणत्या प्रकारची इथे पुनरावलोकन म्हणून किंवा विकासासंदर्भात विकास केला या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही आहे। परंतु संघटनेच्या वतीने जो वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे त्याचा आपल्या संगम न्यूज टीव्ही नेटवर्क या चॅनलला संपूर्ण बातमीपत्र आहे, तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन सुद्धा ते पाहू शकता। आपण जर संगम न्यूज टीव्ही नेटवर्क पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। असे सर्वसामान्यांचे हक्काचे प्रश्न आणि सत्यावर बातमीपत्र आधारित आमचं नेहमीच असते। तर आपण पाहत आहे बातमीपत्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ इथून अर्जुन पाटील सह संपादकीय, पाहत राहा संगम न्यूज टीव्ही नेटवर्क, महाराष्ट्र, इंडिया।